नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 6 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारे जे संपूर्ण वर्ष आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 6 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या संपूर्ण वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पुऱ्या व्हाव्या. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ आणि आधुनिक अशा स्वरूपाचं यांचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजेच यांचा नीटनेटकेपणा हा पुरुषांच्या बाबतीतही तेवढाच चांगल्या प्रकारे दिसून येतो. वागणं बोलणं हे अतिशय सुंदर असतं. खास करून यांची वाणी सुद्धा खूप चांगली असते. आपल्या शब्दातूनही समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी या व्यक्ती घेत असतात. याचप्रमाणे यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. कलेचा पिंड यांच्याकडे जन्मजात असतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा इतरही कुठल्या कलेमध्ये हे पारंगत असतात. अर्थात या कलेचा उपयोग त्यांनी स्वतःच्या करिअर करता निवडला तर ते जीवनामध्ये खूप मोठी उंची गाठू शकतात. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा गुण यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. ते ते म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती नेहमीच यांच्यामध्ये ऊर्जा ही जबरदस्त दिसून येते. अर्थात यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीही जरी दुःख असली तरी या व्यक्ती नेहमीच ऊर्जावान दिसून येतात आणि यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच तुम्हाला हास्य दिसेल. कोणतंही काम करण्याकरता हिरिरीने पुढे जाणं, दुसऱ्याला मदत करणं, सामाजिक कामामध्ये पुढे राहणं, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. म्हणूनच ह्या ज्या व्यक्ती आहेत, यांचं राहणीमान, यांचं वागणं, बोलणं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संपूर्णपणे सकारात्मक असतो आणि त्यामुळेच ह्या व्यक्ती जीवनामध्ये तसं बघितलं तर भरपूर पुढे जाऊ शकतात. फक्त इथे एकच गोष्ट आहे, की थोडंसं ज्याला आपण शारीरिक शक्ती जी म्हणतो, ती कधी-कधी थोडीशी कमी भासते. म्हणजेच शारीरिक मेहनतीच्या संदर्भातली जी कामं आहेत, ती ह्यांना सहसा जमत नाहीत. म्हणजे जास्त मेहनत घेतली, की लवकर मलूल होतात किंवा थकून जातात. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु एकंदरीतच पाहायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असते आनंदित आणि सदा प्रफुल्लित दिसतं. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत, रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं, तर रिलेशनशिपमध्ये लवकर येतात. रिलेशनशिप शिवाय राहू शकत नाही. इथपर्यंत या व्यक्तींची अपेक्षा असते. भिन्न व्यक्तीप्रती आकर्षणही यांच्या मनामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं असतं आणि ते शुद्ध असतं. महत्त्वाचं म्हणजे यांचं जे प्रेम असतं, हे मानसिक स्तरावर जास्त असतं. शारीरिक स्तरावर तेवढं आकर्षण यांना दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान. यांचं राहणीमान अतिशय व्यवस्थित असतं. यांना अधिभौतिक सुखाची आवड असते आणि आपलं घर अधिभौतिक सुखाने सुसज्ज असावं यांना असं कायम वाटतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशिबाची साथ. यांना नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभते. त्यामुळे बऱ्याच वेळेस फारशी मेहनत न करून किंवा फारसा संघर्ष न करताही बरीचशी सुखं यांच्याकडे आलेली दिसतात. म्हणजेच नशिबाचा भाग किंवा भाग्याची साथ यांना उत्तम प्रकारे लाभते. या ज्या व्यक्ती असतात वैवाहिक जीवनामध्ये थोड्याशा अपयशी ठरलेल्या दिसतात. कारण यांचाच असा स्वभाव असतो त्याप्रमाणे अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवली जाते आणि ती पूर्ण झाली नाही तर थोडेसे मानसिक तणावाखाली येतात किंवा दुःखाखाली येतात. हा भाग थोडासा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे वरचेवर साधारण दिसून येतात. म्हणजेच त्यांची इम्युनी सिस्टम थोडी वीक असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडा जरी हवामानात बदल झाला, ऋतू बदल झाला, तरी त्याचा त्रास यांना लवकर होतो. तसाच मगाशी सांगितल्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थोडेसे डेलिकेट असतात किंवा नाजूक प्रकृती यांच्यामध्ये दिसून येते. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. मात्र एप्रिल 2025 नंतरचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचा तो कालावधी राहील. एकंदरीत ह्या ज्या व्यक्ती असतात त्या हॅपी गो लकी या या उक्तीप्रमाणे वागणाऱ्या असतात. तर मित्रांनो, हे होतं 6 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.